एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। 1,60,00,000 रुपयाचा 692 किलो गांजा जप्त, एक आरोपी अटकेत। आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत पोलिसांनी 1,60,00,000 रुपयाचा तब्बल 692.945 किलो गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे। ही कारवाई बार्शी तालुक्यात बोहेरे गावाजवळ करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार आगळगाव ते बार्शी रोड अंमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे बार्शी पोलिसांनी सापळा रचला। पोलिसांना MH14 EC 4536 क्रमांकाची कार, MH14 EM 9833 क्रमांकाचा टेम्पो आणि MH43 V 8947 क्रमांकाचा ट्रक संशयास्पद स्थितीत येत असल्याचे दिसले। पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा करताच कार आणि ट्रकचे चालक पळून गेले। मात्र टेम्पोचा चालक अंकुश दशरथ बांगर राहणार बोहेरे तालुका बार्शी पळून जात असताना पोलिसांनी त्यांना पाठलाग करून ताब्यात घेतले। पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला। पोलिसांनी पंचनामा करून 692.945 किलो गांजा, एक ट्रक, एक टेम्पो आणि एक कार असा एकूण 1,60,58,900 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। या गुन्ह्यात आणखीन आरोपीचा सहभाग असण्याची शक्यता असून ही टोळी आंतरराष्ट्रीय असल्याचेही समोर येण्याची शक्यता आहे। पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून उर्वरित आरोपींना शोधण्यासाठी 3 पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत। ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर आणि उपविभागीय अधिकारी श्री अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यामध्ये पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोलीस हेड कॉन्स्टेबल धनराज केकान, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभय उंदरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण डुकळे, पोलीस नाईक सागर शेंडगे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोंदर, पोलीस कॉन्स्टेबल ओमप्रकाश दासरे, पोलीस कॉन्स्टेबल लोकरे, पोलीस कॉन्स्टेबल धनराज फत्तेपूर, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश पवार, पोलीस कॉन्स्टेबल वैभव भांगे, पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल राहुल उदार, पोलीस कॉन्स्टेबल सुनील सरडे, पोलीस कॉन्स्टेबल रमेश माने, पोलीस कॉन्स्टेबल पटेल, पोलीस हेड कॉन्स्टेबल तानाजी टाके, चालक ASI केशव माशाळ, चालक पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण चिट्टलवाड, चालक पोलीस कॉन्स्टेबल वैभव माळी यांचा समावेश होता।